मोसी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 9 कामगारांचा बळी गेला आणि त्या संदर्भामध्ये खरं तर आजची पत्रकार परिषद बोलवली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील संपूर्ण कचरा मोशी कचरा डेपोवरती नेला जातो आणि गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात, परंतु कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम महापालिका प्रशासन यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये केले आणि त्याच्यातूनच नाहक 3 कर्मचाऱ्यांचा बळी गेला. या घटनेची संपूर्णपणे चौकशी करून दोषींवरची मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मी स्वतः आयुक्तांना पत्र देऊन केलेली आहे. संपूर्ण घटनाक्रम जर आपण पाहिला तर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवत असताना केंद्र सरकारकडून मोठा प्रकारचा निधी महाराष्ट्र महापालिकेने घेतला आणि केंद्र सरकारचा निधी घेत असताना केंद्राला ज्या कागदपत्राची पूर्तता केली होती त्याच्यामध्ये खरं तर एक प्रकारे केंद्र सरकारची पण फसवणूक केल्याचं निदर्शनास येते. कारण एका मजल्याला परवानगी असताना 2 मजले अनधिकृत त्या ठिकाणी उभे केले आणि जे मजले उभे केले ते खरं तर चुकीच्या जागेवरती उभे केले होते. कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी प्रशासकीय इमारत बांधून त्या ठिकाणी कॅन्टीन, साहजिक खरं तर हा विचार करायला पाहिजे. जो ठेकेदार काम करतो तो पण आणि जे महापालिका प्रशासनाचे अधिकारी त्याची निगराणी करतात त्यांनी पण कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी कॅन्टीन उभी करणं एक प्रकारे त्यांच्या जीवाशी खेळणंच आहे. दुसरी गोष्ट, हा संपूर्ण प्रकल्प करत असताना 1992 पासून त्या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर आता वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालू केलेला आहे. म्हणजे कचऱ्याचा डोंगर सुरुवातीपासून आहे, नंतर तुम्ही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभा केला आणि तुम्हाला माहिती होतं की डोंगराच्या शेजारी, कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी हे पुढच्या दृष्टिकोनातून घातक आहे, इथं काही अपघात होऊ शकतो, तरी देखील हा प्रकल्प उभा केला. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गेले जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत बंद आहे. मला याची शंका आहे की बंद असलेल्या प्रकल्पामध्ये तुम्ही कशासाठी कर्मचारी बोलवत होते. दुसरी गोष्ट, त्या प्रकल्पाची चिमणी पडली, ती चिमणी पडल्यानंतर त्याची चौकशी केली का? की सदर प्रकल्प आत्ताच काही दिवसापूर्वी चालू झालेला आहे आणि 2025ला मला वाटते ताई चालू झाला ना प्रकल्प, आणि 2025 1-1.5 वर्षामध्ये जर चिमणी पडत असेल तर त्याची कारणं पण शोधली पाहिजे. कचऱ्याच्या लगत असल्यामुळं पडली किंवा त्या ठिकाणी कचऱ्यामध्ये पाणी मुरून जमिनीमध्ये मुरल्यानंतर जमिनीचा काही भाग त्याच्यामध्ये त्या भागामुळे चिमणी पडली हे देखील पाहिलं पाहिजे. एकंदरच वीज निर्मितीच्या या सगळ्या प्रकल्पाबद्दल महापालिका प्रशासनानं सगळी उत्तरं त्यामध्ये द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रामुख्यानं माझ्या एक निदर्शनास एक बाब आलेली आहे की सदर प्रकल्पाची पर्यावरण विभागाची परवानगी ही संपली होती, तारीख संपली होती आणि असं असताना देखील त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. 30 जून 2016चा प्रकल्पाची परवानगीची मुदत संपल्यानंतर, त्या प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर तो आजपर्यंत कशा पद्धतीने चालू ठेवलेला आहे याची देखील चौकशी केली पाहिजे. एकीकडं करोडो रुपये खर्च करून महापालिका या शहरातला कचरा उचलते. कचरा उचलण्याचं, महापालिका स्वच्छ ठेवण्याची अनेक बक्षिसं महापालिकेने घेतली, परंतु नाहक कामगारांच्या जीवाशी जर खेळत असेल महापालिका प्रशासन तर त्या बाबतीत देखील चौकशी करावी. आणि म्हणून सुरुवाती पहिल्या दिवसापासून
मी ज्यावेळेस भेट दिली कचरा डेपोला झालेल्या दुर्घटनेनंतर, त्यावेळेस देखील मी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि हा प्रकल्प करत असताना हा ज्या ठिकाणी तो दुर्घटना घडली ती प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी उभं करणं म्हणजे गाढवपणा आहे, हीच माझी स्टेटमेंट होती. आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं की महापालिका आयुक्तांनी घाईघाईमध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं हे देखील चुकीचं आहे. याची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे. महापालिका आयुक्तांनी या बाबतीमध्ये सांगितलं की नैसर्गिक आपत्ती, पण नैसर्गिक आपत्ती कधी येते? निश्चितपणे पावसामुळं किंवा ह्याच्यामुळं तो कसलाही असेल कचरा, परंतु कचऱ्याचा ढीग निर्माण करणारं कोण आहे? नैसर्गिक आपत्ती येण्यामध्ये कुणी पुढाकार घेतला? तर महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि अधिकाऱ्यांनीच तो पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये निष्पाप खरं तर 9 जणांचा बळी गेलेला आणि हा सगळा बळी जात असताना महापालिका प्रशासन आतापर्यंत देखील ठोस भूमिका घेत नाही. याच्यामधून निर्ढावलेले खरं तर अधिकारी एक संस्थानिक झालेत. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काही अधिकारी खरं तर संस्थानिक झालेले आहेत आणि म्हणून निर्ढावलेल्या या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम आयुक्ताचं आहे. आयुक्ताचा कालावधी आता काही दिवसापूर्वीचा आहे, महिन्यापूर्वीचा. परंतु प्रशासनावरती अशी वचक ठेवली नाही तर आयुक्ताला शिपाई देखील ऐकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या माध्यमातून आयुक्ताला सांगणार राहील की आयुक्तांची स्वच्छ ओळखण्याचं काम सगळे अधिकारी कर्मचारी करतील. आयुक्तांनी आयुक्ताची चोख भूमिका बजावली पाहिजे. जे निष्पाप कर्मचाऱ्यांचे 9 जणांचे बळी गेले त्याला सर्वस्वी जबाबदार हे महापालिकेचे परिवहन विभागाचे प्रमुख, त्याचबरोबर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालवणारे ठेकेदार हे पूर्णपणे जबाबदार आहे. या 9 जणांच्या खरं तर मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्यांच्यावरती वधाचा गुन्हा महापालिका आयुक्तांनी दाखल करावा असं तुमच्या माध्यमातून माझी विनंती राहील. मोशी कचरा दुर्घटना घडली, त्याला काही दिवस उलटले. 9 नागरिकांचा त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे आणि याची जबाबदारी खरं तर स्वीकारून महापालिका आयुक्तांनी परिवहन विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी, संबंधित ठेकेदार अँथोनी यांच्यावरती वधाचा गुन्हा दाखल करावा. कारण गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कचऱ्याचा डोंगर होता आणि त्या डोंगराच्या लगत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला आणि प्रशासकीय इमारत की ज्याच्या एकच मजल्याला परवानगी होती तिथं 3 मजले, वरचे 2 मजले बांधले गेले आणि त्या ठिकाणी कॅन्टीन आणि प्रशासकीय इमारत बांधली. हेच मुळात चुकीचं आहे. एकंदरीत पाहता केंद्र सरकारचा मोठा निधी या प्रकल्पासाठी महापालिकेने मिळवला आणि हे सगळं मिळवत असताना वेस्ट टू एनर्जी प्रकल्प देखील गेल्या 1.5 महिन्यापासून बंद आहे. आणि या परिस्थितीमध्ये बंद प्रकल्पामध्ये कर्मचारी कशासाठी बोलवले होते हा पण संशोधनाचा भाग आहे. एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणची परिस्थिती ह्याला जबाबदार महापालिका आणि महापालिकेचा प्रशासन विभाग, पर्यावरण विभाग मुख्यतः जबाबदारी. संबंधित ठेकेदाराला जे काम दिलं होतं ठेकेदार देखील तेवढाच जबाबदार आहे. कारण पूर्णतः हा प्रकल्प राबवत असताना चुकीच्या ठिकाणी ऑफिसची बिल्डिंग आणि कॅन्टीन त्या ठिकाणी केली आणि एकंदर घटनाक्रम पाहता या दुर्घटनेमध्ये सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासन, पर्यावरण विभाग महापालिकेचा असणारा यांच्यावरती जाती. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कचरा येतो. कचऱ्याचं खरं तर विल्हेवाट लावणं ही मुख्यतः जबाबदारी असताना कचऱ्याचा डोंगर निर्माण करण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींना पर्यावरण विभाग यांनी देखील त्यांना नोटीस दिल्याचं मला समजते. आज सगळी परिस्थिती पाहता याला सर्वस्वी जबाब महापालिका आणि महापालिकेचा पर्यावरण विभाग. ज्या ठेकेदाराला वेस्ट टू एनर्जीचं काम दिले तो ठेकेदार त्याला जबाबदार आहे. आपण पहिल्या दिवसापासून आयुक्तांची भूमिका ही कंत्राटदाराला दोषी न ठरवण्याची दिसते, त्यांना क्लीन चिट देण्याची दिसते.
पर्यावरण विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची गरज नाही असं ते वारंवार म्हणून गेलेत. आता काल ज्या वेळेला हे समोर आलं की कम्प्लिशन सर्टिफिकेटच त्या बिल्डिंगला नाही, मग त्यानंतर त्यांना उपरती आली, जाग आली, परंतु नोटीस जारी करू असं म्हटलंय. आत्तापर्यंत नोटीस जारी केली का याची कुठलीही माहिती दिली जात नाही. तर एकंदरीतच आयुक्तांची ही भूमिका पाहता काही कारवाई होण्याची शक्यता वाटते का केवळ हे चौकशी म्हणजे फारच ठरेल? आयुक्तांनी खरं तर कठोरपणे निर्णय घेणं आवश्यक आहे. 40 लाख लोकवस्तीच्या लोकसंख्येच्या या पिंपरी चिंचवड शहराचं आयुक्तपद भूषवत असताना कुणाला देखील पाठीशी घातलं नाही पाहिजे. तो ठेकेदार असेल, महापालिकेचा अधिकारी असेल किंवा किती वरिष्ठ अधिकारी असला तरी त्याला पाठीशी घातलं नाही पाहिजे. 9 नागरिकांचा बळी गेलेला आहे. राज्य सरकारच्या वतीने देखील सक्तपणे सूचना दिलेल्या आहेत आणि महापालिका प्रशासनाने या बाबतीमध्ये कठोरपणे निर्णय घेणं भाग आहे. महापालिका आयुक्त बचावात्मक जर निर्णय घेत असेल तर तेवढाच दोषी महापालिका आयुक्त देखील या घटनेला राहील, एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो. जाग आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या बचाव कार्यामध्ये कुठे आपल्याला पारदर्शकता दिसत नव्हती. आमच्या चॅनलच्या पत्रकार बांधवांना बाहेर काढलं आणि मागच्या बाजूने एक रस्ता करण्यात आला आणि त्या बाजूने जखमी आणि मृतांना नेलं जात होतं. काल जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आल्या त्यांनी सुद्धा सांगितलं की लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात. तुम्ही तो मृतदेह असू दे किंवा जखमी व्यक्ती असू दे, ते पहिल्यांदा त्यांच्या नातेवाईकांना दाखवणं गरजेचं होतं. तर तुमचं काय त्याच्या संदर्भात झाला का? मी त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर मी त्या जागेवर स्पॉटवरती आयुक्तांना सूचना दिल्या की 2-3 पोकलँड मशीन लावून किंवा JCB लावून हे मैला किंवा कचरा हटवता येणार नाही. त्याला अधिकची मशिनरी लावणं गरजेचं आहे आणि याच्यावरती पूर्णतः मशिनरी लावून हा कचरा हटवल्याशिवाय तुम्हाला बिल्डिंग रिकामी करता येणार नाही. त्यावेळेस मला आयुक्तांनी तिथं उत्तर दिलं होतं की सदर कचरा जर एकाच वेळेस हटवायला गेलो तर वरची जो कचऱ्याचा लहर आहे तो खाली येऊ शकतो. त्यामुळं ते कार्य करताना खूप प्लॅनिंगनी आणि संथ गतीनेच करावं लागणार आहे अशा प्रकारचं उत्तर दिलं. मी या बाबतीमध्ये सातत्यानं खरं तर संपर्कामध्ये होतो आयुक्तांच्या पहिल्या दिवसापासून आणि सातत्यानं या गोष्टी विचारत होतो. 1992 पासून कचरा तिथं डंप करायला सुरुवात केली. खरं तर कचरा टाकत असताना मूळतः असे काही कचरा टाकायचे केंद्र आहे इतर ठिकाणी. मी इंदोरला देखील या संदर्भात पाहणी केली होती, एकदा दिल्लीला पाहणी केली होती. कचरा टाकत असताना एक लहर मातीचा त्याच्यावरती द्यावा लागतो किंवा मुरमाचा एक लहर आणि नंतर परत कचरा साठवण करावी लागते जेणेकरून तो कचरा बाजूला होत नाही किंवा ढासळला जात नाही, अशी त्याची प्रक्रिया आहे. आणि त्या जर कुजला तर त्याची माती होती, अशा प्रकारचा ती प्रक्रिया आहे. परंतु इथं तसं काही राबवलेलं दिसत नाही. पूर्णपणे प्लॅस्टिक कचराचा तो डोंगरच पूर्णतः केलेला आहे. आणि इथून मागचे जेवढे कमिशनर होते, आयुक्त होते किंवा ज्यांनी कोणी त्याच्यावरती प्रत्यक्षपणे ज्याच्यावर जबाबदारी दिली होती त्यांचं पूर्णतः याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यांच्या नाकर्तेपणानंच ही दुर्घटना घडली. आपण मागच्या महिन्यामध्ये मोशी भागातल्या नगरसेवकांनी मागच्याच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये की कचऱ्याच्या त्या डेपोची क्षमता संपलेली आणि आता मोशीमध्ये कचरा आणू नका असं सांगितलं. पर्यावरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पण पालिकेला सांगितलं होतं, पण आपण याचं कुठे पालन केलं नाही. पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट की मग आता हा प्रश्न निर्माण होत असताना आपण सगळेजण टीका करतोय, पण मग कचऱ्याची पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात तुमची भाजपसोबतचा एक मित्रपक्ष म्हणून काय भूमिका आहे? तुम्ही याच्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकारला काय सांगाल किंवा कुठली जागा सुचवाल तुम्ही? मागे जेव्हा पुनावळे कचऱ्यात मध्ये डेपोचा विषय आला तेव्हा तिथल्या लोकांनी विरोध केला. सगळ्यांना कचरा डेपो तर हवा आहे पण आपल्या भागात नको आहे. हा प्रश्न सुटणार कसा? मी तुम्हाला सांगतो, कचऱ्याची विल्हेवाट करत असताना ज्या निविदा काढल्या गेल्या तर कचऱ्याचं विलिनीकरण करणं म्हणजे सुका कचरा वेगळा करणं, ओला कचरा वेगळा करणं, ह्या सगळ्या प्रक्रिया जर व्यवस्थितपणे राबवल्या तर मला वाटतं की कचऱ्याची जी क्षमता आहे किंवा कचरा टाकण्याची जी क्षमता आहे ती पूर्णतः कमी होईल. आहे त्या जागेमध्ये असलेला कचरा त्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये तात्काळ निर्णय घेऊन त्याच्यामध्ये असणारं प्लॅस्टिक वेगळं करणं, त्याच्यामध्ये असणारा कचरा तो वेगळा करून
वेस्ट टू एनर्जीमध्ये त्याचा वापरणं, काही त्याच्यामध्ये खत तयार करण्याच्या संदर्भामध्ये महापालिका खर्च करते, तो खर्च करणे, या प्रक्रियेवरती दिरंगाई महापालिका प्रशासनाच्या वतीने झालेली आहे. कचऱ्याचा डोंगर कुणी केला तर कचऱ्याचा डोंगर होऊ नये या दृष्टिकोनातूनच हे सगळे प्रकल्प राबवले गेले होते वेस्ट टू एनर्जीचा. परंतु त्या प्रमाणामध्ये वेस्ट टू एनर्जीचा वापर होऊन वीज तयार झाली का, तर ते जर पाहिलं आपण, ते तेवढेही झाले नाही. याचाच अर्थ महापालिका प्रशासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि शहर वाढतंय प्रचंड मोठ्या संख्येने. अंदू तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर शहरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भामध्ये मग मोशीची खाण असेल किंवा इतर भागामध्ये असेल, महापालिका प्रशासन गेल्या 20-30 वर्षामध्ये एकावरच निर्भर राहिलेले. ती प्रशासनाची पण चुकी आहे ना. आता लोकप्रतिनिधी विरोध करतात, तुम्ही म्हणताय लोकप्रतिनिधी विरोध करतात, परंतु 3 वर्षामध्ये लोक बॉडी नव्हती. शासन सुद्धा तुमचं म्हणणं आयुक्ताचं ऐकत होते. मग तुम्ही त्या कालावधीमध्ये तुम्ही काय केलं? दुसऱ्यावरती प्रशासनानं दोष देण्यापेक्षा किंवा लोकल बॉडीवरती किंवा नगरसेवकावरती दोष देण्यापेक्षा तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये तुमची चुकी झाकण्याचं काम ही दुर्घटना घडल्यानंतर करता, हेच तुमचा नाकर्तेपणा आहे. आपण सातवडकरचा प्रश्नच लागून प्रश्न आहे. आम्ही सत्ताधारी पक्षनेते त्यांना विचारलं की हे दुर्घटना घडली, ह्या जबाबदार कोण आहे, तुम्ही जबाबदारी घेतात. त्यांचं असं म्हणलं की महापालिका प्रशासनानं पुरवण्याचा डेपो घेतला होता, म्हणजे पूर्ण आणला होता. भाजप सोडून बाकी विरोधकांनी त्याला विरोध केला, म्हणून तो श्रेय तर भाजपने पुरवण्याचा झाला नाही, म्हणून ते विरोधकावर हे करतात. एकामेकावर दोष देणं हे चुकीचं ठरलं. एखादा प्रकल्प राबवत असताना किंवा प्रकल्पाला मंजुरी देत असताना किंवा त्याला विरोध असताना तो कशा पद्धतीने राबवायचा हे प्रशासनाने खरं तर ठरवलं पाहिजे. साहजिकच कचरा माझ्या दारात नको असा नागरिकांची भूमिका असते. लोकप्रतिनिधी म्हणून काही नागरिकांच्या बरोबर पण राहतात, परंतु प्रशासनाने हे ठरवलं पाहिजे खरं तर या बाबतीमध्ये निर्णायक भूमिका कोणती घ्यायची, आणि ती भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. काही कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये, काही निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये प्रशासन सक्तपणे निर्णय घेताना त्यावेळेस लोकप्रतिनिधीला पुढे विचारतात, त्यावेळेस त्यांनी निर्णय तर मनमानी घेतातच ना. त्यामुळं आता घडलेल्या घटनेमध्ये लोकप्रतिनिधीला दोष देणं हे प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. नोटीस दिली काल म्हटले, माहिती घेतली का, दिली का नोटीस? 24 तास उंचून गेले नाही, प्रशासनाचं एकही वेळ सांगत नाहीये की नोटीस दिली आहे किंवा दाखवत पण नाहीये की मी तुम्हाला सांगतो, आयुक्ताने नोटीस देण्यापेक्षा आयुक्ताने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांवरती. संबंधित अधिकारी म्हणजे कोण वाटतं? संबंधित त्या विभागाचा प्रमुख कुणी असेल त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. याच्यामध्ये नाव आणि ठेकेदाराचं नाव तुम्ही घेतलं का? मला मी सांगतो ना, काही काय म्हणतो सांग. ठेकेदाराचं नाव नाही, अधिकाऱ्याचं नाव नाही. वेस्ट टू एनर्जी चालवणारा ठेकेदार कोण आहे आपल्याला माहिती? याच्यात नाव तुम्ही घ्यायला पाहिजे. कोणाला? कोण आहे नाव? अँथनी लारा. अँथनी लारा तो ठेकेदार आहे. गेले 15 वर्षून पर्यावरण विभागाचा काम करणारा संजय कुलकर्णी आहे आणि त्याला पाठिंबा देणारा आयुक्त आहे. आता पत्रकारांनीच मी तर म्हणतोय जोर लावला पाहिजे. जर आयुक्तांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही तर जनतेनेच न्यायालयाच्या कोर्टात जाऊन आयुक्तांवरच गुन्हा दाखल करावा. राजकीय हस्तक्षेप काय होतोय? राजकीय हस्तक्षेप काय होतो कशामध्ये? गुन्हा दाखल करण्यासंदर्भात किंवा ठेकेदारांना दोषी धरण्यासंदर्भात? नाही, आयुक्तांनी आयुक्ताची भूमिका बजावली पाहिजे. कारण 9 जणांचा बळी गेलेला आहे आणि 9 जणांचा बळी जात असताना आपण बचावात्मक एखादी भूमिका घेणं हे खरं तर चुकीचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की आयुक्त आता नवीन आलेले आहेत, त्यामुळं आयुक्तांनी बचावात्मक भूमिका घेण्यापेक्षा जो चुकला आहे त्याला माफी न देता त्याच्यावरती कारवाई करणं महत्त्वाचं आहे. संजय कुलकर्णींचं नाव घेतलं, परंतु जे काही कालपासून एक चर्चा वाचवण्यासाठी
प्रशासनच नाही तर काही लोकप्रतिनिधी पण मैदानात होते आणि संजय कुलकर्णी ऐवजी दुसऱ्या कोणाचा तरी बळी घ्यायचा असं एक चालू आहे तर त्यांचे कनिष्ठ अधिकाऱ्यांवरतीच पहिले 15 वर्ष ज्याच्यावरती जबाबदारी आहे, 15 वर्ष ज्याच्यासाठी पद निर्माण केलं महापालिकेने, विशेष पद निर्माण केलं, तर पळून काय उपयोग आहे? महापालिका प्रशासनाला माहिती आहे ना, त्यांनी ती त्यांच्या भूमिकेतून आयुक्तांनी पळून, मेन खरं तर कोण आहे याच्यामध्ये? निर्णय घेणारा आयुक्त आहे. आणि म्हणून माझा रोष आयुक्तांवर आहे पहिला, की आयुक्तांनी ही भूमिका घेतली पाहिजे. तो ठेकेदार असू, अधिकारी असू, कुणाच्या जवळचा असू, त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. आयुक्तांवर कुणाचा दबाव आहे पण? दबाव कुणाचा आयुक्तांवर? कारवाई काय करत नाही? ते आता मी कसं सांगतो? अंदाज नाही का? आता तू काय खासगीमध्ये चर्चा सुरू आहे की जो वेस्ट एनर्जीचा प्रकल्प आहे त्याच्याने कुठल्या तरी एका स्थानिक नेत्याचं त्यामध्ये पार्टनरशिप मध्ये सगळं चाललंय म्हणून सगळं वाचवावाचीचं हे सगळं प्रकरण जे आहे ते चाललंय. मी तुम्हाला सांगतो, आरोप प्रत्यारोप कोण आहे, कोण पाहतंय, याहीपेक्षा या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावी, त्या परिवाराला न्याय मिळावं. आणि ती न्याय मिळत असताना जी दुर्घटना भविष्यामध्ये अशा प्रकारचा घडू नये आणि तो एक दबाव किंवा ते एक वचक प्रशासनावरती राहावा. शेवट गेलेली व्यक्ती येणार नाही, परंतु अशी घटना पुन्हा घडून कुणाचा बळी जाऊ नये ही माझी त्यामागची भूमिका आहे. पुरवणे कचरा डेपोबाबत शिवसेना माझी मुख्यमंत्र्यांची लोकांबरोबर उभं राहणार का, असा स्पष्ट सवाल तुम्हाला आणि तुम्हाला, म्हणजे असं आहे त्याच्याबरोबर नाही आता काही भूमिका घेतली पाहिजे. माधवराव, प्रश्न थोडा भरकटतोय. आपण हे खरं तर काय होतं, ज्या कारणासाठी आम्ही सगळेजण एकत्रपणे आलेले आणि तुम्हाला माहिती असेल की शिवसेनेचे सगळे नगरसेवक आमचे पहिल्यांदा तिथं पोचले होते. कुणी पोचलं मला माहिती नाही, कुणी आढावा घेतला मला माहिती नाही, पण शिवसेनेचे सगळे नगरसेवक पोचले होते. मुळशी कचरा डेपोवरती घडलेली दुर्घटना ही आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे आणि आपण इतर विषय काढून खरं तर या विषयाला बगल दिली असं माधवराव असं होईल. माझा आजचा फोकस फक्त मुळशी दुर्घटनेच्या बाबतीमध्ये, पुनवळे कचरा डेपोच्या बाबतीमध्ये मला स्वतंत्रपणे त्या संदर्भात आपण बोलू, पण आज त्याविषयी विषय भडकता कामा नये. तुम्ही कारवाईच्या संदर्भात बोलताय, पण महापालिकेने आतापर्यंत जेवढ्या प्रेस नोट काढल्या त्या प्रत्येक प्रेस नोट मध्ये कर्मचारी असा कुठेही उल्लेख केला नाही. घटना घडल्यानंतर नागरिक 5 नागरिक स्वतः बाहेर आले. उर्वरित 18 नागरिकांपैकी 9 नागरिकांना इमारतीतून बाहेर काढण्यास बचाव कार्याला यश आले. मग जी महापालिका कर्मचारी असाही शब्द वापरत नाही, की महापालिका कर्मचाऱ्यांना न्याय देईल काय? नाही, तुम्हाला सांगतो, मुळामध्ये हे सगळे कर्मचारी संबंधित ठेकेदाराकडे कामाला होते आणि त्या ठेकेदाराकडे कामाला होते. महापालिका प्रेस नोटमध्येच मुळात चुकली. महापालिकेने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवत असताना ज्या ठेकेदाराला काम दिले त्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्या असा उल्लेख सुद्धा त्यांनी करणं आवश्यक होतं. नागरिक कुणी तिथं काय फिरायला गेले नाही, ते काय पिकनिक स्पॉट नाही, त्यामुळं नागरिक फिरायला गेलेत अशातलाही भाग नाही. त्यामुळं मुळामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कुणी जनसंपर्काचा असेल, काम करणारा असेल, त्यांनी त्याची भूमिका निर्णायकपणे बजावली पाहिजे असा या मताची मी. संबंधित बिल्डिंगचे फक्त तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला आहे असं ते आता मी माझ्या प्रेस नोटमध्ये पण दिलं आहे की मुळामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवत असताना केंद्र सरकारला हा प्रकल्पाचा पूर्णपणे अहवाल दिला होता की सादर केला होता आणि मग सादर केला असताना, प्रकल्प सादर केला असताना एकीकडं ज्यावेळेस उद्घाटन होते त्यावेळेसच इमारतचे 2 मजले अनधिकृत होते असे आज रोजी निदर्शनात आले. मग एकीकडं तुम्ही केंद्राची पण फसवणूक केली असं होईल. त्याचा किती अनुदान आले केंद्र? 1350 कोटी रुपये काहीतरी आलेले आहेत केंद्राचे, 1350 कोटी. कितली परिस्थिती बघता 2 प्रकार आहेत, एक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि दुसरा जो डोंगर उभा राहिला आहे त्याचा निचरा करणं एन्व्हायरमेंट. जर तो कचराच अगोदरच निचरा झाला असता तर ही घटना घडली नसते. मग जबाबदार नक्की कोण, तो कचऱ्यावाला का वेस्ट टू एनर्जीवाला? नाही, मुळामध्ये दोन्ही जबाबदारी मी एवढ्यासाठी सांगितलं. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, इमारतीचा वेस्ट टू एनर्जीचा प्लॅनिंग करताना प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी बांधायला नव्हती पाहिजे, कारण कचऱ्याचा ढिगारा हा गेल्या अनेक वर्षापासूनचा होता
आणि तो कधीतरी खाली येईल एवढं तरी नॉलेज पाहिजे होतं. ती इमारत घेताना तिथं बाजूला घ्यायला नव्हती पाहिजे, तिथं चुकले. त्यामुळं ठेकेदार पण चुकलाय, मान्यता देणारा प्रशासन पण चुकलाय, दोघंही जबाबदारी त्याला. आपण खरं तर जेव्हा प्रोजेक्ट झाला तेव्हा चर्चा होती की मोशीतला जो डोंगर आहे तो सपाट करणार आणि कित्येक तरी मेट्रिक टन जी प्रक्रिया राबवणार त्याच्यावर, मात्र तसं कुठं झालेलं नाहीये. त्याबाबत चौकशी होणार का की बाबा तुम्ही खरंच तर आता मी तुम्हाला सांगतो, या बाबतीमध्ये सगळी चौकशी आयुक्तांनी केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की त्या कचऱ्याची जो डोंगर झाला आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर त्याचं विल्हेवाट लावून तो काही मुदतीमध्ये संपवला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी पण त्या दिवशी 2 वेळा फोन करून संपूर्णपणे आढावा घेत असताना या बाबतीमध्ये देखील सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. आता प्रशासनाची मोठी जबाबदारी राहिली यामध्ये. केवळ ठेकेदारासाठी कुठलं काम करू नये, ठेकेदार निश्चित करण्यासाठी प्रकल्प राबवू नये आणि कुणाला तरी डोळ्यापुढे ठेवून ठेका काढू नये या मताचा मी आहे. आणि आम्ही तर सातत्यानं या संदर्भात आवाज उठवतोय. प्रसारमाध्यमांना या बाबतीमध्ये मी धन्यवाद देईल, सगळ्या प्रसारमाध्यमाला, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, की यांनी सातत्याने ही भूमिका मांडली आणि म्हणून तुमची भूमिका देशभर पोचली महापालिकेच्या या कारभाराची. आणि बोलू का नको 2 मिनटं, महापालिकेच्या या कारभाराची खरं तर देशभर पोचली. सगळ्यांनी त्याचे गांभीर्याने घेतले, राज्याचे मुख्यमंत्री असतील, संबंधित विभागाचे प्रमुख असतील, सगळ्यांनी गांभीर्याने घेतले. आणि भविष्यामध्ये अशा कुठला प्रकार घडू नये, आता झालेला प्रकार भविष्यामध्ये घडू नये आणि कुणाचा जीव जाऊ नये या दृष्टिकोनातून देखील शासन म्हणून राज्य सरकार देखील त्यामध्ये महापालिका आयुक्त आणि प्रशासनाला सक्तीने सगळ्या गोष्टी सांगतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगतो. मी देखील आता 20 तारखेपासून अधिवेशन होणार आहे. अधिवेशनात देखील हा प्रश्न मी उपस्थित करणार आहे. वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देऊन त्याला मोठा निधी दिला होता, परंतु त्या निधीचा कशा प्रकारे गैरवापर करताय या दृष्टिकोनातून सुद्धा मी स्वतः त्या संदर्भात बोलणार आहे. मी मंत्र्यांना भेटून देखील या संदर्भात कारवाई करायची, त्याची पूर्ण चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये देखील मागणी करणार आहे. आपण मोशीमध्ये येणार कचरा फक्त पिंपरी चिंचवडचा नाही, आजूबाजूचे परिसर तर तो कचरा बाहेरचा कचरा बंद करणार. नाही, महापालिकेची जबाबदारी आहे की महापालिका क्षेत्रामधील नागरिकांचा कर घेतो आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही महापालिकेची जबाबदारी. महापालिकेने बाहेरचा कचरा खरं तर घेऊ नये या मताशी मी आहे. कारण दुसऱ्याची जबाबदारी महापालिकेची नाही. महापालिकेने महापालिकेची पोरं सांभाळावी, दुसऱ्याचे पोरं सांभाळायची महापालिकेची जबाबदारी नाही.